नमस्कार मित्रांनो, कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेकरता सर्वात पहिल्यांदा आपल्याला सबसिडी किंवा आपले इतर जे फायदे आहेत ते कसे मिळवता येतील, यासाठी काय आहे योग्य पद्धत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. मित्रांनो, आपल्या कृषी विभागाकडून जो निधी येतो, त्या निधीसाठी आपल्याला पहिल्यांदा कसं होतं की लॉटरी पद्धत होती. लॉटरी पद्धत म्हणजे एखाद्या नशिबाने एखाद्या शेतकरी बांधवाला फायदा व्हायचा, एखाद्या शेतकरी बांधवाला फायदा होत नव्हता. यामुळे बरेच सारे शेतकरी बांधव आहेत ते यापासून वंचित राहायचे. मित्रांनो, आता ही जी नवीन पद्धत आलेली आहे तिचं नाव आहे FCFS पद्धत. FCFS म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह, म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. यामध्ये पहिल्यांदा जे शेतकरी बांधव अर्ज करतील त्यांच्यासाठी पहिल्यांदा हे आपला जो काही फायदा आहे तो मिळणार आहे. मित्रांनो, एखाद्या योजनेकरता आपली काय निधी आला, कृषी विभागाकडे जो निधी येतो, तो निधी आल्यानंतर वितरित करण्यासाठी समजा 50 जणांनी अर्ज केला, तर त्या 50 लॉटमध्ये पहिल्यांदा ज्यांनी अर्ज केलाय त्या शेतकरी बांधवांना तो सबसिडीचा फायदा घेता येतो. आणि त्यानंतर राहिले जे काही 50 लॉट आहे तो बाकीचे जे 50 आहेत, जर 100 जणांनी अर्ज केला, 50 जणांचं नाव पहिल्यांदा लागतंय आणि 50 जणांचं जे नाव आहे ते आपल्या वेटिंग लिस्टला जाते. त्यानंतर आपला ज्यावेळी निधी येतो त्यावेळी त्यांचं नाव घेतलं जातंय. तर अशी ही पद्धत आहे. तर मित्रांनो, FCFS पद्धतीने जे आपली कृषी विभागाकडून जी आपली सबसिडी येणार आहे किंवा जे काय फायदा होणार आहे ती पद्धत आहे. तर मित्रांनो, ही जी काय अपडेट आहे यासाठी आपलं अपडेट राहणं फार महत्वाचं आहे. हे अपडेट राहण्यासाठी आपल्याला महाडीबीटीचं वेबसाईट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या वेबसाईटवर आपल्याला वारंवार चेक करणं गरजेचं आहे. आता बरेच सारे शेतकरी बांधव म्हणतील, की मी कसं चेक करू? डेली रोजचं चेक करणं मला शक्य नाही. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवर आपण जे काही अपडेट आहे ते आपण देत असतो. त्यामुळे मित्रांनो, नवीन जे काही ऑफर येणार आहे, जे काही अपडेट येणार आहे, ती आम्हाला माहिती तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवू. तर मित्रांनो, कशी वाटली महत्त्वपूर्ण माहिती? या माहितीसाठी किंवा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.